नमस्कार. विधानसभेचे इलेक्शन अवघ्या 2 दिवसावरती आलेले आहे. वसईमध्ये प्रचाराची गरमी शिगेला पोहोचलेली आहे आणि ह्या ठिकाणी आज महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. ह्या वेळेला महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना पक्षाचे श्री संजय गुरव साहेब आपल्या सोबत आहेत. गुरुजी नमस्कार. नमस्कार. कसं काय तुमचा प्रचार कसा चाललेला आहे? नाही, गेल्या जवळजवळ 12 ते 13 दिवसापासून उमेदवारी अर्ज पाठी घेतल्यानंतर आम्ही जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मातोश्रीचा आदेश आणि संघटनेचा आदेश आल्यानंतर आम्ही पाटील साहेबांच्या पाठी आम्ही ठामपणे उभे राहिलेलो आहेत आणि गेल्या 15 दिवस आम्ही पश्चिम पट्टा असो, पूर्व पट्टा असो, ते वसई शहर, नवघर माणिकपूर शहर ह्या शहरामध्ये अतिशय चांगला प्रचार चाललेला आहे आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद विजय पाटील आमचे जे उमेदवार आहेत त्यांना भेटत आहे. इथे बोललं जाते की विजय पाटील उभे आहेत, परंतु सर्वांची मतं विभागली जाणार आणि फायदा हा दुसऱ्या पक्षाला होणार असं बोललं जाते. नाही, काय माहिती आहे का, इथे जे प्रमुख लढत आहे हे 3 पक्षामध्ये आहे. त्याच्यामध्ये आमचे विजय पाटील महाविकास आघाडीतर्फे आहेत. भाजपमधून जे कॅन्डिडेट उभे आहेत त्या भाजपच्या कॅन्डिडेटचा तसा कोणताही आपल्या वसईशी संबंध नाही. हे बाहेरून आलेले कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे भाजपच्या याचा आमची लढतच नाही. आमची खरी लढत आहे ती महाविकास आघाडी आणि इथल्या स्थानिक पक्षाची लढत आहे असं मला वाटते. मागच्या वेळेला तुमचं देखील 2.5 वर्ष ह्या राज्यात राज्य होतं, त्यावेळेला तुम्ही वसईसाठी काही केलं का? नाही, काय माहिती आहे, आज लोक प्रश्न विचारतायत की वसईसाठी काय केलं. मी ज्या पक्षाचा शहर प्रमुख आहे त्या शहर प्रमुख या जबाबदारीने मी बोलतो की उद्धवजी ठाकरे यांनी कोविड काळामध्ये जो पूर्ण महाराष्ट्रावरती व्यवस्थित नियंत्रण ठेवलं, खास करून या वसई विरार शहरामध्ये प्रशासनाला हाताशी घेऊन इथे जास्तीत जास्त सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या वसईमध्ये जेव्हा 250 कॉटचं जेव्हा हॉस्पिटलचं ओपनिंग झालं, तेही हॉस्पिटल आज इथल्या लोकांमुळे, इथल्या स्थानिक लोकांमुळे तसेच पडून आहे. आज वर्सोव्याचा आपला ब्रिज असो, खाडीवरचा ब्रिज असो, अशी महत्वाची जी कामं आहेत ती उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना तडीच नेलेली आहेत. आणि आज बरेच श्रेय दुसरे लोक घेत असले तरी आमचे जे मुख्यमंत्री होते, आमचे पक्ष प्रमुख जे होते, त्यांनी ह्या वसईवरती विशेष लक्ष घातलेलं. आणि खास करून जेव्हा वसईचा 27 गावांचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी उद्धवजींनी स्वतः ॲफिडेव्हिट कोर्टात दिलेली आहे की आम्ही वसईकरांच्या बरोबर आहोत आणि वसईच्या जनतेच्या बरोबर आहेत असं उद्धवजींनी स्वतः सांगितलेलं होतं. आज वसईची जी गावं बाहेर काढायचे प्रयत्न चालू आहे, त्यासाठी पुन्हा काँग्रेसनी याचिका दाखल केली आहे. तुम्हाला काय वाटते, वसईची गावं निघतील बाहेर? नाही, काय माहितीये का, स्वतः महाराष्ट्र शासनानेही ॲफिडेव्हिट दिलेलं होतं. पण काय होतं की प्रत्येक वेळा सरकार बदलत असतं आणि सरकार वेगवेगळा निर्णय घेत असतं. येणाऱ्या काळामध्ये आमच्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि हा जो वसईचा 27 गावांचा जो प्रश्न आहे हा नक्कीच निकाली निघेल असं मला वाटते. आता शेवटी तुम्ही तमाम शिवसैनिक जे वसईत राहत आहेत त्या शिवसैनिकांना तुम्ही काय अपील कराल? नाही, अपील काय नाही. शिवसैनिक हा कार्यकर्ता हा फक्त निवडणूक आली की काम करणारा नसतो. 5 वर्ष लोकांच्या सेवेत असतो, 5 वर्ष लोकांची सेवा करत असतो. त्यामुळे 24 तास हा शिवसैनिक तयारच असतो आणि निवडणूक आली की जास्त चार्ज होतो. आमचा सर्व पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ता हा विजय पाटलांच्या बाजूने उभा आहे आणि विजय पाटील चांगल्या मतदारांनी निवडून येतील अशी मला आशा आहे. तर आपण ऐकलं गुरव साहेबांचं म्हणणं आहे की विजय पाटील हे जिंकणार, कारण शिवसेना ज्यांच्या सपोर्ट असते तो अजून जोमाने काम करतो आणि आमचे संपूर्ण शिवसैनिक हे विजय पाटलांच्या सोबत आहेत. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा. नमस्कार वसई.